नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ लाडू. खमंग आणि खुसखुशीत अशी लाडू करणार आहोत. तरी ते मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घालायचे. तर हे तीळ आपण मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात. तर आपल्याला तीळ इथे खूप जास्त भाजायचे नाही, अगदी हलकेसे आपण इथे भाजून घेणार आहोत. तीळ जर आपल्याकडून जास्त भाजले गेले तर तिळाला वास लागेल आणि चव देखील याची चेंज होईल. त्याकरता अगदी 2-3 मिनिटे आपण हे भाजून घेणार आहोत. तीळ भाजताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, अगदी 2 ते 3 मिनिटे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. तीळ भाजायला वेळ देखील लागत नाही आणि आपण इथे गुळाचा पाक करणार आहोत. तर त्यामध्ये तीळ देखील थोडेसे भाजले जातात. त्याकरता अगदी आपल्याला इथे थोडेसे तीळ भाजून घ्यायचे. इथे आपले तीळ थोडे भाजत आले, याचा कलर देखील थोडासा चेंज झालाय आणि वास देखील खूपच छान येतोय. तर आपण गॅस बंद करून हे तीळ एका डिशमध्ये काढून घेऊयात. ते आपण साईडला ठेवून देऊयात. त्याच पॅनमध्ये इथे आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. तर 1 वाटीला अगदी थोडेसे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत. शेंगदाणे इथे आपल्याला जास्त वापरायचे नाही, अगदी थोडेसे घालायचे. शेंगदाणे देखील आपल्याला इथे मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे. मंद गॅसवरच आपल्याला एकसारखं हलवत हे शेंगदाणे भाजायचे आहेत. तर याआधी मी माझ्या चॅनलवर तिळाची वडी या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी खाली देते, ती देखील तुम्ही इथे बघू शकता. तर इथे आपले शेंगदाणे भाजून झाले, एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर इथे आपला पॅन देखील गरम आहे. तर आता आपण पाक तयार करून घेऊयात. तर 1 वाटी तिळाला आपल्याला इथे 1 वाटीच गूळ घ्यायचा आहे. तर इथे मी गूळ हा सुरीने कट करून घेतला आहे, बारीक असा केला आहे, किंवा इथे तुम्ही किसूल देखील घेऊ शकता. तर 1 वाटी गूळ घातला आहे. तर यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत. तर 1 वाटीला इथे आपल्याला 2च चमचे पाणी घालायचे. ज्या चमच्याने आपण पाणी घातले त्याच चमच्याने 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचे. 1 चमचा साजूक तूप घातले. आता हा गूळ आपण पूर्णपणे वितळून घेऊयात. पाक करताना इथे गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे. एकसारखा हलवत गुळाच्या कडे आहेत ते पूर्णपणे आपण वितळून घेऊयात. तर इथे मी गॅस मंद आचेवर केला आहे. गॅस आपल्याला इथे फुल करायचा नाही. जर तुम्ही इथे गॅस फुल केला तर आपला पाक देखील जळेल आणि चव देखील याची बदलेल. त्याकरता अगदी मंद गॅसवर आपण हा पाक तयार करून घेऊयात. 5 ते 6 मिनिटात आपला इथे पाक तयार होईल. 5 ते 6 मिनिटे झालेत. इथे गुळाला छान अशा बुडबुड्या आल्यात. आता आपण पाक चेक करायला घेऊयात. तर इथे मी वाटीत पाणी घेतले, त्यामध्ये तयार केलेला थोडासा पाक घालायचा आहे. अशा पद्धतीने हाताने त्याची गोळी करून बघायची. तर इथे गुळाची छान गोळी झाली. आता ती वरून टाकून बघायची. टक असा आवाज आला, कडक असा आवाज आला तर आपला पाक अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. तर यामध्ये आपण भाजलेले तीळ घालायचे. शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे. तर यामध्ये आपण शेंगदाणे घातलेत. आता हे शेंगदाणे तुम्ही थोडेसे क्रश करून देखील घालू शकता किंवा याच्या पद्धतीने घातले तरी चालेल. आता हे सर्व आपण पाकामध्ये मिक्स करून घेऊयात. बराच वेळ लाडूचे मिश्रण थंड झाले की त्याचे लाडू वळत नाही. त्याकरता अतिशय सोपी अशी टिप मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे आपलं लाडूचे मिश्रण तयार झाले. तर इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवले. पाणी छान उकळले की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. गॅसवरून मी कढई खाली उतरून घेतली. आता यावर आपण तयार केलेले मिश्रणाचा पॅन आहे तो ठेवून देऊयात. अशा पद्धतीने भांडे यावर ठेवले तर शेवटपर्यंत आपलं मिश्रण गरम राहतं आणि लाडू देखील आपले पटकन वळले जातील. तर इथे मी बाउलमध्ये थंड पाणी घेतले. थंड पाण्याचा हात बुडवून अशा पद्धतीने आपण मिश्रण हातावर घेऊन लाडू वळून घेऊयात. थंड पाण्यात हात बुडवल्यामुळे इथे आपल्या हाताला गुळाचा चटका बसत नाही आणि लाडू देखील आपले पटकन असे तयार होतात.
लाडू करायचे म्हणले की खूपच टेन्शन असतं, पाक चुकतो का काय. पण अशा पद्धतीने तुम्ही पाक तयार करून बघा, तुमचे लाडू देखील अगदी परफेक्ट असे तयार होतील. जर तुमचे मिश्रण खूपच कोरडे वाटले तर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचे आणि पुन्हा आपण हा पाक पातळसर करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने ते मी सर्व लाडू तयार करून घेते. तर इथे आपण गरम पाणी वापरल्यामुळे इथे मिश्रण आपलं छान असं ओलसर राहिलं, त्यामुळे लाडू देखील आपले पटकन असे वळल्या गेलेत. लाडू तयार झाला का दुसऱ्या लाडूला आपल्याला परत हात थंड पाण्यात बुडवायचे, म्हणजे लाडूच्या मिश्रणाचा चटका आपल्या हाताला बसत नाही आणि लाडू देखील पटकन असे वळले जातात. लाडूची साईज तुम्हाला किती लहान मोठी हवी त्यानुसार तुम्ही इथे लाडू तयार करू शकता. तर इथे आपल्या सर्व मिश्रणाचे लाडू तयार झाले. खूपच छान दिसत आहेत आणि लाडू देखील आपले छान असे खुसखुशीत झाले आहेत. तुम्हाला आजच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. एक लाडू आता इथे आपण कट करून बघूया. खूपच छान खुसखुशीत असे आपले लाडू तयार झाले. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.